11वी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार. ही 6 कागदपत्रे लागणार. प्रवेश प्रक्रिया 19 मे पासून. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर 11वी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि ही 6 कागदपत्रे तुम्हाला या प्रवेशासाठी आवश्यक असणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया 19 मे पासून सुरू होणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका. बघूया 11वी प्रवेशाबद्दलची न्यूज अपडेट. तर 10वीच्या निकालात 15,46,579 विद्यार्थ्यांनी एकूण 1,31,146 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. त्यामधील ज्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवर जी असा शेरा आलेला आहे अशा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 11वी साठी एटीकेटीतून प्रवेश घेता येणार नाही. पण गुणपत्रिकेवर एच शेरा असलेले विद्यार्थी मात्र 11वी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या 11वी प्रवेशासाठी अर्ज करताना 10 कॉलेज पसंती क्रमानुसार निवडावे लागणार आहेत. त्यानुसार त्यांना प्रवेश मिळेल. प्रवेश अर्ज करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने https://myfyjcaadmissions.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 10वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदा पहिल्यांदाच विज्ञान, कला व वाणिज्य शाखेमधून ऑनलाईन प्रवेश मिळणार आहेत. राज्यामधील 17,000हून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी केलेली असून प्रत्येक विद्यार्थ्यास 10 कॉलेज निवडून त्यांच्या पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. याशिवाय 2 विषयांमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीतून प्रवेश मिळणार आहे. म्हणजेच 2 विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटी मधून प्रवेश मिळणार आहे. पण त्यांच्या गुणपत्रिकेवर एच असा शेरा असणे बंधनकारक आहे. जी शेरा असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र जून-जुलै मध्ये होणाऱ्या फेरपरीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. असे ज्यांना एटीकेटीतून प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 12वी साठी प्रवेश घेण्यापूर्वी किंवा परीक्षा देण्यापूर्वी 10वीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 19 मे पासून 11वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. मग आता प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असणार आहेत? तर यासाठी लागणार आहे तुमची मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा मूळ दाखला म्हणजेच तुमची टीसी, आधार कार्डची झेरॉक्स, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो. जर तुम्ही आरक्षणामधून प्रवेश अर्ज करायचा असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला देणे गरजेचं आहे. जर आर्थिक दुर्बल घटकांमधून तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा आवश्यक असणार आहे. याशिवाय काही इतर महत्त्वाच्या बाबी सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. त्या अशा की ऑनलाईन प्रवेश अर्ज 2 भागात भरावे लागणार आहेत. दुसऱ्या भागामध्ये कॉलेजचा प्रवेश पसंतीक्रम टाकावा लागणार आहे. आरक्षणामधून 45% विद्यार्थी न मिळाल्यास त्या जागांवरती खुल्या प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. प्रवेशाची एकूण 3 फेऱ्या जाहीर केल्या जातील. गरज भासल्यास विशिष्ट फेरी देखील जाहीर केली जाऊ शकते. 10 महाविद्यालयाचे पसंतीक्रम निवडलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रवेश फेरीवेळी त्यांना प्रवेश मिळाला आहे किंवा नाही हे चेक करणे आवश्यक आहे. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडे सर्व मूळ कागदपत्रे जवळ असणे बंधनकारक आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला प्रवेश अर्ज भरताना किंवा 11वी प्रवेशाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी किंवा ऑनलाईन प्रवेशासाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी किंवा माहिती मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.